जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण एक लाडकी बहीण या योजनेचे नवीन अपडेट आलेलं आहे आज 6 सप्टेंबर रोजी. त्या अपडेटबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, आपल्या या चॅनलला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांनाही अशी नवीन माहिती मिळावी म्हणून त्या मित्रपरिवारांना चॅनल आपलं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण पाहूया. तर आजचं नवीन अपडेट काय आलेलं आहे की 31 ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पहिल्यांदा जे 31 जुलै होती ती वाढून 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची तारीख दिलेली होती. त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म भरलेले होते त्यांना 29-30 ऑगस्टपासूनच पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतरही ही योजना बंद न करता सप्टेंबर महिन्यात सुद्धा पूर्ण अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी पण याच्यामध्ये पैसे मिळण्याचा कालावधी असा आहे की 31 ऑगस्टपूर्वी ज्यांचे पैसे किंवा ज्यांचे फॉर्म भरलेले होते त्यांना जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन्ही महिन्याचं पेमेंट मिळालेलं होतं. पण आता सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म भरले जातील त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचंच पेमेंट मिळेल. आणि पण आता सध्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी आहे तर पूर्वी कसं होतं की एक 13 प्राधिकरणाला दिलेलं होतं. तो GR कसा आलेला आहे तो आपण GRमध्ये पाहूया. पूर्वीचं कसं होतं की त्यांच्या जे GR मध्ये होतं की पहिले फक्त अंगणवाडी सेविकांना दिलेलं होतं. त्याच्यानंतर मग आता काय केलेलं आहे की पहिले 13/12/2024 व 25/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन जसं की CRP, मदत कक्ष प्रमुख CMMM, त्याच्यानंतर आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. म्हणजे 11 व्यक्तींना ह्या अर्ज भरण्यासाठी त्यांना त्यांना अधिकार दिले होते भरण्याचे. पण आता या महिन्यामध्ये असं केलेलं आहे की या 11 व्यक्ती ज्यांना दिलेले होते भरायला त्या व्यक्तींना सोडून म्हणजे त्यांचे अधिकार रद्द करण्यात आलेले आहेत. आता ते फॉर्म आपले लाडक्या बहीण योजनेचे ते फॉर्म भरू शकत नाहीत आणि फक्त आता अंगणवाडी सेविका याच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे सप्टेंबर महिन्यामध्ये भरू शकतात. तरी ज्या कुणी माझ्या बहिणी माझे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरायचे राहिले असतील तर त्यांनी आपापल्या गावच्या जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याशी संपर्क करावा आणि आपला जो काही अर्ज असेल तो आपला अर्ज भरून घ्यावा. तर अशा पद्धतीचं 6 सप्टेंबर 2024 रोजी आलेलं हे GR नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं अपडेट होतं. ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला मग आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.